नमस्कार, मी महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार. आज सातारा जिल्हा परिषदेच्या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात जे शॉवरचं पाणी वाहत चाललेलं आहे, त्याची नासाडी होत आहे. परंतु सातारा जिल्हा परिषदेचं कुणाचंही लक्ष नाहीये आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या ह्याच्यामध्ये गर्क झालेले आहेत. त्यांना ह्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत आहे किंवा त्याची हानी होत आहे ह्याकडे त्यांचं कुणाचं लक्ष नाहीये. आणि प्रशासन हे आपल्या येणाऱ्या मार्च एंडिंगच्या फाईलमध्ये गर्क आहे आणि असं होणारं नुकसान जे आहे, पाण्याचा जो अपव्यय आहे तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने आहे. पाणी जे भरमसाठ मिळतं याचा अर्थ असा होत नाही की ते कसे वाया घालवावं. गार्डनची दुरावस्था पाहता या ठिकाणी होणारा वरच्या काठी लाखो रुपयाचा खर्च तो कुठं जात आहे ही मात्र संशोधनाची बाब आहे. आणि येणारे प्रतिनिधी जे आहेत ते या बाबीकडे गांभीर्याने बघतील का, हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. अजून जिल्हा परिषदेमध्ये सदर पदाधिकारी बसले नाहीत, निवडून आलेले आहेत, तरी आता त्यांचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. आणि भविष्यातील 5 वर्षामध्ये काय अवस्था राहील हे यावरून चित्र दिसत आहे. त्यामुळं प्रशासनाने या बाबतीत गांभीर्यानं बघून आणि लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही माझी विनंती राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.